हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपण समोर बघताय ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हेच 12 ज्योतिर्लिंगामधलं परळी वैद्यनाथ हे मंदिर. आपण या मंदिरामध्ये खरं तर अलाउड नाही आहे मित्रांनो मोबाईल घेऊन जाण्याचा, त्यामुळं मी तुम्हाला दर्शन आतलं देऊ शकत नाही. पण अतिशय पवित्र असे समोर दिसतंय ते मंदिर, आणि या मंदिरामध्ये जे भव्य असं शिवलिंग आहे, अनेक आख्यायिका मित्रांनो या मंदिराच्या आहेत की या ठिकाणी ज्यावेळेला रावणाने घोर हिमालयात तपस्या केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतलं, आणि त्यानंतर महादेव प्रसन्न झाल्यानंतर महादेवाला त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला तुमचं आत्मलिंग घेऊन मला लंकेमध्ये त्याची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर महादेवाने तथास्तु म्हणल्यानंतर मात्र या ठिकाणी शिवलिंग घेऊन जात असताना ज्या आपल्याला सगळ्यांनाच आख्यायिका माहीत आहे, इतिहास माहीत आहे मित्रांनो, असा शिवलिंग घेऊन जात असताना महादेवाने त्यांना वरदास्त दिला की ठीक आहे म्हणून, परंतु हे शिवलिंग तू मध्ये आधी कुठेही ठेवायचं नाही. ज्या ठिकाणी जमिनीवर हे शिवलिंग राहील त्या ठिकाणी मात्र हे शिवलिंग तिथंच स्थापित होईल. आणि त्यानंतर मग इंद्रदेवाने त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये अशी लघुशंकेची इच्छा व्यक्त केली, आणि त्यांनी मग ते एक गवळी म्हणजे श्री गणेशाच्या रूपात हे सगळंच घडवून आणलं होतं भगवंतानी. आणि त्या गवळ्याच्या हातात ते शिवलिंग दिलं, आणि थोड्या वेळ वाट बघून मग त्या लहान मुलाच्या अवतारीत असलेल्या गणेश महाराज यांनी ते शिवलिंग जमिनीवर ठेवलं, आणि तेच हे शिवलिंग आहे अशी आख्यायिका आहे. गोकर्ण महाबळेश्वर काही आख्यायिका वेगळ्या आहेत की शिवलिंग खूप जड चालतं आणि मग ते रावणाने त्याला ते सहन झालं नाही, त्याचे 2 भाग झाले, गोकर्ण महाबळेश्वरला त्याचा भाग पडला अशी आख्यायिका आहे. परंतु अतिशय पवित्र असं हे मंदिर आहे, आणि या ठिकाणी हे मंदिराचं पुनर्स्थापना महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिराचं भव्य असं परत पुनर्निर्माण बांधकाम केलेलं आहे. असे अत्यंत महाराष्ट्रातील पवित्र असं 12 ज्योतिर्लिंगामधलं ठिकाण आपण बघताय. या ठिकाणी आपण सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतलं, आणि आम्ही खरं तर कुंभमेळाव्याला प्रयागराजला निघालेलो आहे. आज सकाळीच पांडुरंगाचं पंढरपूरला दर्शन घेतलं, आणि त्यानंतर परळी वैद्यनाथचं आम्ही दर्शन घेऊन आम्ही आता पुढील निघालेलो आहे. मित्रांनो, हे परळी वैद्यनाथ मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार, सोमवार, महाशिवरात्र अशा महादेवाच्या प्रमुख दिवशी प्रचंड गर्दी असते. दर्शन भारी आहे, प्रचंड मोठं मंदिर आहे मित्रांनो. आपण आतमध्ये बघताल हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला समोर दिसतंय, आणि एवढं भव्य मंदिर की खूप भव्य मंदिर आहे, आणि अतिशय पवित्र असं 12 ज्योतिर्लिंगामधलं हे ठिकाण आहे मित्रांनो. आपण पाहताय की या ठिकाणी हे प्रवेशद्वार आहे. खरं तर गर्दी थोडी कमी होती आत्ता, त्यामुळं छान आमचं दर्शन झालं सर्वांचं. आणि आम्ही आता पुढील प्रवास या ठिकाणावरून आम्ही औंढा नागनाथ या ठिकाणी जाणार आहोत. औंढा नागनाथचं परत दर्शन घेऊन आम्ही कारंजा लाड, जिथं श्रीपाद वल्लभांचं जन्मगाव, तिथेही खूप सुंदर मंदिर आहे. श्रीपाद वल्लभांच्या ज्या बाललीला झाल्या तिथं खूप अशा ठिकाणी आम्ही आता पुढं कुंभमेळाव्याला प्रयागराजकडे प्रयाण करणार आहोत. बम बम बोले, हर हर महादेव, हर हर महादेव.